स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जनस्वराज्य कडून आजपासून मुलाखती. प्रदेशाध्यक्ष समित कदम मिरजेत पक्षाच्या बैठकीत निर्णय. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या रविवारी दिनांक 14 डिसेंबरपासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली आहे. समित कदम यांच्या अध्यक्षतेखाली जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि यावेळी या निवडणुकांचे पक्ष निरीक्षक आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने, माजी सभापती महादेव कुर्णी, माजी नगरसेवक आनंद देवमाने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. समित कदम यांनी म्हटलं आहे की जनस्वराज्य शक्ती पक्ष आगामी निवडणुकीमध्ये देखील भाजपसोबत असणाऱ्या महायुतीमध्येच असणार आहे. आगामी निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू झालेली आहे, त्यामुळे आमच्या पक्षांमध्ये इनकमिंग जोरदारपणे सुरू आहे. भाजपकडून जास्तीत जास्त उमेदवारी मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, सांगली मिरज परिषद, जिल्ह्यातील मिरजेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. या इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या मुलाखतींची सुरुवात रविवारी 14 डिसेंबरपासून केली जाणार आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये आमच्या भगिनी त्या ठिकाणी स्वातीताई पारधी आणि मिनलताई या दोघींचा असंख्य कार्यकर्त्यांसह जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश केला. मी त्यांचा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वातीताई कायमच कामानिमित्त आमच्याशी संपर्कात असायच्या, जनतेच्या कामामध्ये त्या सतत व्यस्त असायच्या. आज मी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांच्या व त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुर्णे, त्याचबरोबर पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते सांगली महापालिकेचे माजी उपमहापौर आनंदरावजी देवमाने, त्याचबरोबर प्रदीप पाटील असणाऱ्या सर्वच प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एक चांगल्या पद्धतीचं या सर्वच येणाऱ्या नगरपालिकेच्या कामानिमित्त यश मिळावं आणि त्यांना सगळ्यांना मी मनापासून त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. पक्षासाठी त्यांनी झटून पक्ष कसंच वाढीस नेता येईल त्यासाठी त्यांच्या सर्वच मंडळींनी आता सक्रियपणे कामाला लागून पक्षाला एक चांगल्या पद्धतीचं यश मिळवून देण्यात प्रयत्न. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.